हाय स्टुडंट्स, आता आपण टॉपिक पाहतोय कोणता तर लॉज ऑफ मोशन. या टॉपिकमध्ये आत्तापर्यंत आपले 4 लेक्चर झालेले आहेत बघा. आणि त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस बघितले, फ्रेम ऑफ रेफरन्स आणि त्याचे 2 टाइप्स इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स हे पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे वर्क डन बाय अ व्हेरिएबल फोर्स बाय मॅथमॅटिकल मेथड अँड ग्राफिकल मेथड हे 2 पॉईंट बघितलेले आहेत. त्याचप्रमाणे वर्क एनर्जी थेरम हा सुद्धा पॉईंट आपण बघितलेला आहे. आता टुडेज लेक्चरमध्ये आपण काय पाहतोय बघा, फ्री बॉडी डायग्रॅम्स. आता लॉज ऑफ मोशन या टॉपिकमध्ये फ्री बॉडी डायग्रॅम हा पॉईंट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे जेई नीटच्या दृष्टीने. कारण जेई नीटमध्ये लॉज ऑफ मोशन या टॉपिकवर जे न्यूमरिकल्स विचारले जातात ते मोस्टली फ्री बॉडी डायग्रॅम्स यूज करूनच आपल्याला सॉल्व करावे लागतात. फ्रिक्शन हा जो पुढचा एक आपला पॉईंट आहे किंवा टॉपिक आहे असं म्हणूयात, तर फ्रिक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला FBD म्हणजेच फ्री बॉडी डायग्रॅम, त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे FBD, या तुम्हाला यूज कराव्या लागतात. कोणतंही न्यूमरिकल सॉल्व करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक ऑब्जेक्टची पहिल्यांदा FBD काढावी लागते आणि त्यानंतर तुम्ही ते न्यूमरिकल सॉल्व करू शकता. मग फ्री बॉडी डायग्रॅम म्हणजे काय आहेत आणि फ्री बॉडी डायग्रॅम कशा ड्रॉ करायच्या हे आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे लॉज ऑफ मोशन या टॉपिकमधला. त्यामुळं आत्ताचं लेक्चर जे आहे आजचं ते सगळ्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक पॉईंट वाईज व्यवस्थित स्टडी करायचं आहे. फ्री बॉडी डायग्रॅम म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा बघायचं. फ्री बॉडी डायग्रॅम म्हणजे काय? डायग्रॅम विच रेफर्स टू forces acting on only one body at a time and its acceleration is called as free body diagram. फ्री बॉडी डायग्रॅम म्हणजे काय आहे तर अशी डायग्रॅम आहे जी काय रिप्रेझेंट करेल तर एखाद्या बॉडीवर ॲट ए टाईम म्हणजे एका वेळेस किती फोर्सेस ॲक्ट होत आहेत ते सगळे फोर्सेस रिप्रेझेंट करणारी डायग्रॅम. आता या डायग्रॅममध्ये फक्त फोर्सेसच रिप्रेझेंट केले जातील का? नाही. तर आणखीन काय रिप्रेझेंट केलं जात आहे तर ॲक्सेलरेशन, त्या सिस्टीमचं ॲक्सेलरेशन त्या डायग्रॅममध्ये रिप्रेझेंट केलं जाईल, त्या बॉडीचं ॲक्सेलरेशन रिप्रेझेंट केलं जाईल. अशा डायग्रॅमला आपण काय म्हणतो? फ्री बॉडी डायग्रॅम. लक्षात ठेवा, फ्री बॉडी डायग्रॅम म्हणजे काय असतात तर अशा डायग्रॅम आहेत ज्या काय रिप्रेझेंट करतील एखाद्या बॉडीवर ॲट ए टाईम कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होत आहेत ते रिप्रेझेंट करेल आणि प्लस त्या बॉडीचं ॲक्सेलरेशन रिप्रेझेंट करेल. अशी जी डायग्रॅम आहे तिला आपण काय म्हणतो? फ्री बॉडी डायग्रॅम. आता सगळ्यांनी याची डेफिनिशन सगळ्यांना कळाली असेल. डेफिनिशन आपल्यासाठी खूप महत्त्वाची नाही, पण ह्याचं मिनिंग आपल्याला ॲप्लिकेशन्समध्ये यूज करता आलं पाहिजे बघा. फ्री बॉडी डायग्रॅम म्हणजे काय सांगितलं मी? अ डायग्रॅम विच रेफर्स टू all the forces acting on a body at a time as well as acceleration of the body. It is called as the free body diagram. आता फ्री बॉडी डायग्रॅमसाठी आपण इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ बॉडीज आहेत आणि याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ ऑब्जेक्टसाठी FBD म्हणजेच फ्री बॉडी डायग्रॅम कशा प्लॉट करायच्या हे आपल्याला बघायचं आहे. ओके, बघा सगळ्यांनी इथे एक एक्झाम्पल दिलं मी ते बघायचं आहे. याच्यामध्ये इथे एक सपोर्ट आहे. त्या सपोर्टला इथे एक काय कनेक्ट केलेली आहे? ही पुली कनेक्ट केलेली आहे. पुली सगळ्यांना माहिती असेल, सर्क्युलर असते, त्याच्यावरून स्ट्रिंग वाऊंड केलेली असते आणि त्या ही स्ट्रिंग आहे या पुलीवरून जाणारी, ही स्ट्रिंग आहे आणि ही स्ट्रिंग जी आहे ही या पुलीवर मूव्हेबल असते, बरोबर. त्यानंतर ही जे एंड आहे एका स्ट्रिंगचं, त्या एंडला तुम्ही इथे एक मास कनेक्ट केलेला आहे. ते मास किती आहे? 1 kg. त्या 1 kg मासच्या खाली परत स्ट्रिंग कनेक्ट केलेली आहे आणि परत दुसरं मास कनेक्ट केलेलं आहे. ते किती आहे बघा? 2 kg. काय केलं लक्षात येत आहे का? पहिल्यांदा इथे एक पुली आहे, त्या पुलीला स्ट्रिंग वाऊंड केली. अशी स्ट्रिंग वाऊंड केल्यानंतर इकडचं जे एंड आहे त्याला तुम्ही काय जोडलं? मास ऑफ 1 kg कनेक्ट केलं. इथं ती स्ट्रिंग एंड झालेली होती, त्याच्या खाली तुम्ही मास कनेक्ट केलं. मग या मासच्या खाली ही जी स्ट्रिंग दिसतीये ही स्ट्रिंग दुसरी स्ट्रिंग आहे. ही स्ट्रिंग इथं आहे का? नाही. म्हणजे या मासला इथे खाली दुसरी स्ट्रिंग कनेक्टेड आहे आणि त्याला खाली किती मास कनेक्टेड आहे? परत 2 kg. म्हणजे या स्ट्रिंगचं
एक टोक जे आहे ते 1 kg मासला कनेक्टेड आहे आणि दुसरं एंड जे आहे ते 2 kg मासला कनेक्टेड आहे. त्यानंतर आता ही जी स्ट्रिंग होती वरची ती याच्यावरून तुम्ही अशी पुलीवरून इकडे टाकलेली आहे आणि ही स्ट्रिंग जी आहे याला इकडे सेकंड पुली कनेक्टेड आहे. ओके, काय केलंय बघा, 1 2 3 4 अशा 4 पुलीज इथे घेतलेल्या आहेत. P1 म्हणजे पुली 1, P2 पुली 2, P3 पुली 3 आणि P4 पुली 4 अशा इथे 4 पुलीज आहेत. ओके, तर इथे फर्स्ट पुली आहे त्याच्यावरून एक स्ट्रिंग अशी टाकली, सेकंड पुली आहे त्याच्या खालून ती स्ट्रिंग अशी पास होणार आहे. त्यानंतर सेकंड पुलीला इथे एक मास कनेक्टेड आहे, ते किती आहे 3 kgचं मास कनेक्टेड आहे. आता ही सेकंड पुलीमधून बाहेर पडणारी ही जी स्ट्रिंग आहे ही कुणाला कनेक्टेड आहे बघा, परत P3 या पुलीवरून ती पास झालेली आहे आणि त्यानंतर तिचं दुसरं एंड जे आहे ते कुणाला कनेक्टेड आहे 4 kgला, 4 kg मासला. आता नीट बघाल तर तुमच्या लक्षात येईल की इथे 1 kg मास जे आहे इथपासून ही जी स्ट्रिंग स्टार्ट झाली ती अशी इथून फिरून परत इकडे P3 या पुलीवरून फिरून मग इथे त्याला 4 kg मास कनेक्टेड आहे. म्हणजे 1 kg पासून 4 kg पर्यंत इथून इथपर्यंत ही एकच स्ट्रिंग आहे, बरोबर. आणि इथे ह्या ज्या कनेक्टेड स्ट्रिंग आहेत या डिफरंट आहेत. म्हणजे या मासला खाली कनेक्ट केलेली ही स्ट्रिंग, इथे या पुलीला कनेक्ट केलेली ही स्ट्रिंग, परत 4 kgच्या खाली इथे जी स्ट्रिंग आहे ही डिफरंट आहे, बरोबर. आणि मग तुम्ही काय केलेलं आहे, ही अखंड एक स्ट्रिंग आहे आणि या स्ट्रिंग त्याला अटॅच केलेल्या आहेत या मासेसला. ओके, नेक्स्ट आहे आता इथे पुली 4. आता नीट लक्ष दिलं तर एक लक्षात येईल की खाली इथे एक सरफेस आहे आणि त्या सरफेसवर इथे मास ब्लॉक आहे, एक ब्लॉक, आणि त्याचं मास किती आहे बघा 5 kg एवढं मास त्या ब्लॉकचा आहे आणि तो एका सरफेसवर ठेवलेला आहे. म्हणजे इथून इथं 4 kgला एक स्ट्रिंग कनेक्टेड आहे, ती स्ट्रिंग या पुलीवरून पास होणार, त्या स्ट्रिंगला पुढे 5 kgचं मास कनेक्टेड आहे आणि या स्ट्रिंग या ब्लॉकला इथे फोर्स अप्लाय झालं आहे. किती फोर्स अप्लाय झालं आहे बघा 100 न्यूटन एवढं फोर्स अप्लाय झालं आहे. आणि हे जे फोर्स अप्लाय झालं आहे ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये अप्लाय झालं नाही, तर ते फोर्स कसं अप्लाय झालेलं आहे रँडम डायरेक्शनमध्ये विथ मेकिंग अँगल 60 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. म्हणजे आता ही जी टोटल अशी सिस्टीम आहे एकमेकांना कनेक्ट केलेली, त्या सिस्टीमला इथं 5 kg जे मास आहे या मासला इथं काय केलं आपण, असं फोर्स अप्लाय केलं, किती 100 न्यूटनचं फोर्स अप्लाय केलं. मग जर तुम्ही या मासला इकडे फोर्स अप्लाय केलं तर ही जी सिस्टीम आहे ही सगळी टुवर्ड्स राईट म्हणजेच फोर्सच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही इथे फोर्स अप्लाय कराल त्यावेळेस काय होणार, इथे फोर्स अप्लाय केल्यानंतर हे जे सगळे मासेस आहेत हे इकडं टुवर्ड्स राईट म्हणजे फोर्सच्या डायरेक्शनमध्ये काय होतील, मूव्ह होतील. म्हणजे 100 न्यूटन हे काय आहे बघा अप्लाइड फोर्स आहे. त्यानंतर हा सरफेस जो आहे खाली असणारा हा रफ सरफेस आहे, म्हणजे इथे काय आहे फ्रिक्शन आहे. ओके, आणि फ्रिक्शनल फोर्स किती ॲक्ट होत आहे तर 10 न्यूटन एवढं फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होतं या ब्लॉकवर. म्हणजे काय तर ज्या वेळेस या ब्लॉकला तुम्ही 100 न्यूटन या फोर्सनी टुवर्ड्स राईट पुल कराल त्यावेळेस हा जो ब्लॉक आहे तो टुवर्ड्स लेफ्ट पण पुल केला जाईल बाय द फ्रिक्शनल फोर्स, आणि फ्रिक्शनल फोर्स किती असेल 10 न्यूटन एवढं असेल. म्हणजे जर तुम्ही ब्लॉकला इकडे पुल करताय, ओके, ब्लॉकला इकडे पुल करताय आणि खाली सरफेस रफ असेल तर तो रफ सरफेस जो आहे तो त्या ब्लॉकला कुठे पुल करेल तर टुवर्ड्स लेफ्ट. बघा, मी समजा इकडे पुल केलेला आहे एखाद्या ब्लॉकला तर फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणजे अप्लाइड फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये त्या ब्लॉकवर फोर्स अप्लाय करेल. मग इकडे आहे अप्लाइड फोर्स आणि इकडे आहे फ्रिक्शनल फोर्स. एफ म्हणजे काय आहे इथं फ्रिक्शनल फोर्स किती आहे ते 10 न्यूटन. ओके, बघा काय काय सांगितलेलं आहे इथे. तर पहिल्यांदा P1, P2, P3, P4 या काय आहेत 4 पुलीज आहेत. P1 जी पुली आहे तिच्या एका साईडला मास आहे 1 kg, तिला दुसरी स्ट्रिंग कनेक्टेड आहे त्याला मास कनेक्ट केलेला आहे 2 kg. ही स्ट्रिंग जी आहे इकडून पास होईल परत त्याला मास जोडलेला आहे इथे 4 kg. त्यानंतर सेकंड पुली जी आहे तिला मास कनेक्टेड आहे
3 kg. ओके, त्यानंतर टेबल किंवा आपण इथे एखादं रफ सरफेस आहे असं म्हणूया आणि त्याच्यावर एक ब्लॉक ठेवलेला आहे, त्याचं मास आहे 5 kg आणि अप्लाइड फोर्स हे टुवर्ड्स राईट असेल तर फ्रिक्शनल फोर्स कुठे आहे, टुवर्ड्स लेफ्ट आहे. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं P1, P3, P4, P1, P3, P4, P1, P3 आणि P4 या 3 पुलीज ज्या आहेत त्या इथं तुम्ही काय केलेल्या आहेत बघा, फिक्स केलेल्या आहेत. P1 पुली कनेक्टेड आहे या सरफेसला सपोर्टला, P3 पुली या सपोर्टला कनेक्टेड आहे, P4 ही जी पुली आहे ही या सरफेसवर इथे याला कनेक्टेड आहे. म्हणजे P1, P3 आणि P4 या फिक्स्ड केलेल्या पुलीज आहेत आणि P2 जी आहे P2 ती कुठेही फिक्स केलेली नाही, ती कशी आहे तर मूव्हेबल आहे. ओके, ती फिक्स केलेली आहे का, नाही. म्हणजे P1, P3 आणि P4 या फिक्स्ड पुलीज आहेत, पण P2 ही पुली जी आहे ती फिक्स्ड पुली नाही आहे, ती कशी आहे तर मूव्हेबल पुली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सपोज विचारलं असेल की याचं ॲक्सेलरेशन काय 5 kg ब्लॉकचं, किंवा याचं ॲक्सेलरेशन काय 3 kg ब्लॉकचं, 1 kg ब्लॉकचं, किंवा इथे असणारं टेन्शन किती आहे, इथे असणारं टेन्शन किती आहे. मग हे जर आपल्याला विचारलं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजेत, तर याच्या फ्री बॉडी डायग्रॅम काढता आल्या पाहिजेत. मग फ्री बॉडी डायग्रॅम कशा काढायच्या, तर त्यासाठी सगळ्यांनी इथे बघा, पहिल्यांदा सपोज आपण इकडून येऊयात. हा जो ब्लॉक आहे, हा ब्लॉक जो आहे त्याची पहिल्यांदा आपण FBD काढूया. FBD ऑफ ब्लॉक ऑफ मास 5 kg. 5 kg मास असणाऱ्या ब्लॉकची जर आपण FBD काढतोय तर ती FBD कशी येणार आहे बघा. पहिल्यांदा हा 5 kg ब्लॉक आपण ड्रॉ केला. FBD काय इंडिकेट करते, FBD म्हणजे काय इंडिकेट करते तर एखाद्या बॉडीवर ॲक्ट होणारे फोर्सेस इंडिकेट करते. म्हणजे सपोज हा 5 kg ब्लॉक घेतला तर हा जो ब्लॉक आहे हा कुठे ठेवलेला आहे बघा, सरफेसवर ठेवलेला आहे. आता मी तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस ज्यावेळेस शिकवले त्यावेळेस सांगितलेलं होतं की इथं सपोज एखादा ब्लॉक आहे तो सरफेसवर ठेवलेला असेल तर सरफेसवर ठेवल्यानंतर मग काय होतं तर या ब्लॉकचं वेट जे आहे ते त्या सरफेसवर फॉल होतं आणि वेट सरफेसवर फॉल झाल्यामुळे सरफेस त्या ब्लॉकवर काय एक्झर्ट करतो, रिॲक्शन एक्झर्ट करतो. बघा, या ब्लॉकचं वेट सरफेसवर फॉल होतो आणि त्यामुळे सरफेस ब्लॉकवर काय एक्झर्ट करतो, नॉर्मल रिॲक्शन एक्झर्ट करतो आणि ती नॉर्मल रिॲक्शन कुठे असणार आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये, याला आपण म्हणूया N. आणि डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये काय ॲक्ट होणार आहे तर W, म्हणजे या ब्लॉकचं वेट ॲक्ट होणार आहे. बघा, आपण पहिल्यांदा व्हर्टिकल फोर्सेस कोणते ॲक्ट होत आहेत बघितले. पहिलं आहे नॉर्मल रिॲक्शन या सरफेसनं एक्झर्ट केलेली. त्यानंतर सेकंड आहे वेट, या ब्लॉकचं डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होणारं वेट आहे W. ओके, त्यानंतर आता इथे फोर्स अप्लाय झालेला आहे किती, 100 न्यूटन. बघा, हे असं फोर्स अप्लाय झालं आहे, F इक्वल टू किती आहे 100 न्यूटन आणि याचा इथे अँगल किती आहे बघा, 60 डिग्री अँगल आहे. आता जर आपण या फोर्सला 2 कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व केलं, काय केलं, F हे हॉरिझॉन्टल पण नाही आहे आणि व्हर्टिकल पण नाही आहे. मग आपण Fला काय करूया तर 2 कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करूया. एक असेल हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, दुसरा असेल व्हर्टिकल कॉम्पोनंट. ओके, अशा सपोज मी 2 कॉम्पोनंटमध्ये ह्याला रिझॉल्व केलं तर हा Fचा इथला कॉम्पोनंट हा कोणता कॉम्पोनंट येणार, Fनी या हॉरिझॉन्टल लाईनसोबत अँगल 60 तयार केला आहे, त्याच्यामुळे हा जो कॉम्पोनंट आहे तो कोणता असेल F cos 60 आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणता असेल F sin 60. ओके, Fचे 2 कॉम्पोनंट, एक आहे F cos 60, दुसरा आहे F sin 60. आता हे झालं F फोर्स. त्यानंतर नेक्स्ट कोणता आहे बघा, इथं आहे स्ट्रिंग. ओके, या साईडला इकडे काय कनेक्टेड आहे, स्ट्रिंग कनेक्टेड आहे आणि या स्ट्रिंगमध्ये काय आहे, टेन्शन T1. या स्ट्रिंगमध्ये टेन्शन किती आहे, T1 एवढं टेन्शन आहे. ओके, त्याचप्रमाणे लेफ्ट साईडला आणखीन एक फोर्स आहे, ते म्हणजे आहे फ्रिक्शनल फोर्स. किती आहे ते, F इक्वल टू 10 न्यूटन. आता बघा, सगळे फोर्सेस कव्हर झाले का. पहिल्यांदा 5 kgचा एक ब्लॉक काढला,
त्याच्यावर व्हर्टिकल अपवर्ड फोर्स नॉर्मल रिॲक्शन, डाऊनवर्ड फोर्स वेट. त्यानंतर हे जे फोर्स आहे एफ, याला दोन कॉम्पोनंटमध्ये आपण रिझॉल्व केलं. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एफ कॉस 60, व्हर्टिकल कॉम्पोनंट एफ साइन 60. आता इथे बघा, इथं या ब्लॉकला स्ट्रिंग कनेक्टेड आहे. लक्षात ठेवायचं ऑलवेज ज्या वेळेस स्ट्रिंग कनेक्टेड असते त्यावेळेस त्या स्ट्रिंगमध्ये जर तुम्ही एखाद्या ब्लॉकला फोर्स अप्लाय केलं, त्याला स्ट्रिंग कनेक्टेड आहे, तर त्या स्ट्रिंगमध्ये काय तयार होतं, टेन्शन प्रोड्यूस होतं. ओके, आणि ते टेन्शन काय असेल, T1 असेल. आता हा रूल लक्षात ठेवायचा ऑलवेज, ज्या वेळेस आपण FBD प्लॉट करतो त्यावेळेस टेन्शन ज्या वेळेस तुम्ही FBD मध्ये रिप्रेझेंट करताय त्यावेळेस ते जे टेन्शन आहे ते ऑलवेज त्या बॉडीपासून कसं ड्रॉ केलं जाईल, अवे. लक्षात ठेवा, त्या बॉडीमध्ये, त्या बॉडीला नंबर ऑफ फोर्सेस जर ॲक्ट होत असतील त्याच्यामध्ये टेन्शन्स सुद्धा ॲक्ट होत असणार आहेत. तर स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन बॉडीकडे येणारं दाखवायचं नाही. म्हणजे टेन्शनचा ॲरो जो आहे तो ऑलवेज कुठं असला पाहिजे, अवे फ्रॉम द बॉडी. ओके, म्हणजे टेन्शन T1 या स्ट्रिंगमध्ये ॲक्ट होत आहे, मग ह्या बॉडीपासून ते कसं असलं पाहिजे, अवे असलं पाहिजे. मग या बॉडीसाठी ते अवे आहे आणि ही पुली जी आहे तिच्यासाठी तिच्यापासून अवे आहे. म्हणजे या स्ट्रिंगमध्ये टेन्शन किती आहे, T1. जर तुम्ही 5 kg ब्लॉक कनेक्ट केला तर टेन्शन T1 इकडे असणार आहे. पण जर तुम्ही पुली कन्सिडर केली तर काय होईल बघा, टेन्शन T1 इकडे असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे त्या स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन T1च आहे, पण या P4 या पुलीसाठी ते P4 पुलीपासून हवे असेल आणि 5 kg ब्लॉकसाठी त्या 5 kg ब्लॉकपासून इकडे हवे असेल. आलं लक्षात? मग त्यामुळे इकडे आपण काय दाखवलेलं आहे, हवे टेन्शन दाखवलेलं आहे. आणि इथे फोर्स कोणतं सांगितलं मी, हे फ्रिक्शनल फोर्स, ते किती आहे बघा, F = 10 न्यूटन, हे फोर्स इथे आहे. ओके, तर आता आपल्याला इथे जी डायग्रॅम आता मिळाली, ही जी डायग्रॅम आहे हिला आपण काय म्हणू शकतो, FBD म्हणजेच काय, फ्री बॉडी डायग्रॅम. ही डायग्रॅम काय रिप्रेझेंट करते, तर या बॉडीवर ॲट ए टाइम किती फोर्सेस ॲक्ट होतात ही रिप्रेझेंट केलं जातं आहे, म्हणून हिला काय म्हणायचं, फ्री बॉडी डायग्रॅम. आता ज्या वेळेस ही जी बॉडी आहे तिच्यामध्ये इक्विलिब्रियम कंडिशन असेल, बॉडी कशी आहे, स्टेबल आहे किंवा युनिफॉर्म मोशननी मूव्ह होती आहे. बॉडी सपोज युनिफॉर्म मोशननी काय होती आहे, मूव्ह होती आहे, किंवा ती कशी आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे. तर कोणता रूल अप्लाय करायचा, तर तो रूल अप्लाय केला जाईल, टोटल व्हर्टिकल फोर्स = टोटल हॉरिझॉन्टल फोर्स. म्हणजे टोटल कसं म्हणू शकतो आपण की बॉडी इक्विलिब्रियममध्ये आहे, याचा अर्थ व्हर्टिकल अपवर्ड फोर्स जेवढा आहे तेवढंच व्हर्टिकल काय असेल, डाऊनवर्ड फोर्स. हॉरिझॉन्टली लेफ्टला जेवढं फोर्स असेल तेवढंच कुठे असेल, हॉरिझॉन्टली राईटला असेल. ओके, बॉडी इक्विलिब्रियममध्ये असण्यासाठी कंडिशन कोणती आहे, महत्त्वाची कंडिशन आहे, टोटल व्हर्टिकल अपवर्ड फोर्स = टोटल व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स. म्हणजे एखाद्या बॉडीवर व्हर्टिकली अपवर्ड जेवढं फोर्स ॲक्ट होतं आहे तेवढंच कुठे असतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं. एखाद्या बॉडीवर जेवढं टुवर्ड्स राईट फोर्स ॲक्ट होत आहे तेवढंच कुठे ॲक्ट होणार आहे, टुवर्ड्स लेफ्ट. ओके, मग अशी जर कंडिशन असेल तर ती बॉडी कशामध्ये आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे. मग आता सपोज आपण असं म्हटलं की ही बॉडी जी आहे ती कशामध्ये आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे आत्ता ती, तर त्या कंडिशनमध्ये जर हिची कंडिशन ही इक्विलिब्रियम कंडिशन असेल तर टोटल व्हर्टिकल अपवर्ड फोर्स = काय असेल, टोटल व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स. मग व्हर्टिकल अपवर्ड कोण आहे बघा, N आहे आणि F sin 60, N प्लस काय येणार, F sin 60. बघा, N प्लस F sin 60 = टोटल व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स कोण आहे, W. म्हणजे इक्वेशन काय मिळालं आपल्याला व्हर्टिकल फोर्सेससाठी, N plus F sin 60 = W. दिस इज इक्वेशन फॉर व्हर्टिकल फोर्सेस. हे आहेत व्हर्टिकल फोर्सेस आणि त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन मिळालं N plus F sin 60 = W. आता सिमिलरली हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये जर तुम्ही रूल अप्लाय केला तर लेफ्टला जेवढं फोर्स आहे तेवढंच कुठे असलं पाहिजे, राईटला. मग लेफ्टला कोण आहे बघा, टेन्शन आहे T1 प्लस आणखीन कोण आहे, 10 न्यूटन फोर्स आहे. बघा, T1 प्लस हे F म्हणजे T1 प्लस 10 न्यूटन म्हणजे T1 प्लस 10
इज इक्वल टू राईटला कोण आहे बघा एफ कॉस 60. एफ कॉस 60 दिस इज द इक्वेशन फॉर हॉरिझॉन्टल फोर्सेस. ओके, म्हणजे बॉडी इक्विलिब्रियममध्ये असण्यासाठी हे दोन्ही इक्वेशन्स सॅटिस्फाय असले पाहिजेत. म्हणजेच वर्टिकल फोर्स अपवर्ड जेवढं आहे तेवढंच डाऊनवर्ड आणि लेफ्टला हॉरिझॉन्टली जेवढं फोर्स आहे तेवढंच कुठे असलं पाहिजे राईटला. मग इक्वेशन्स मिळाले एन प्लस एफ साइन 60 इज इक्वल टू डब्ल्यू आणि T1 प्लस एफ म्हणजे T1 प्लस 10 इज इक्वल टू एफ कॉस 60. म्हणजे ही FBD आहे आणि या FBD वरून आपल्याला हे दोन इक्वेशन्स मिळाले. ओके, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे तर याच्यामध्ये नंबर ऑफ बॉडीज आहेत आणि त्या प्रत्येकासाठी अशी डायग्रॅम काढायची आणि डायग्रॅमवरून काय सांगायचे इक्वेशन्स सांगायचे. पहिल्यांदा FBD प्लॉट करायची आणि मग FBD वरून आपण काय सांगणार आहोत इक्वेशन्स सांगणार आहोत. ओके, सगळ्यांनी आत्ता जे इथं घेतलेलं आहे हे पहिल्यांदा नोट करून घ्यायचं आहे. ही डायग्रॅम मी रफ करणार नाही आहे पण ती FBD ऑफ ब्लॉक जी आहे ती सगळ्यांनी व्यवस्थित नोट करायची आहे. वाटल्यास त्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण हे मी आता रफ करणार आहे आणि सेकंड FBD घेणार आहे 4 kgची. ओके, सगळ्यांनी पटकन याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. आता नेक्स्ट आपण बघूया या डायग्रॅममध्ये FBD ऑफ मास 4 kg. हे जे मास आहे इथं कनेक्टेड 4 kgचं मास तर त्या मासची आपण FBD बघणार आहोत, त्या बॉडीची FBD बघणार आहोत. आता सगळ्यांनी लक्षात ठेवा इथं जे टेन्शन आहे ते आहे T1 आणि याला बॅलन्स करण्यासाठी बघा ज्या वेळेस अशी पुली दाखवली जाईल तिच्या साईडला 2 स्ट्रिंग आहेत तर ही स्ट्रिंग एक अखंड स्ट्रिंग असते. म्हणजे इथं टेन्शन T1 असेल तर इथं सुद्धा टेन्शन किती असतं T1 असतं. ओके, काय सांगते नीट लक्षात ठेवायचं आहे. बघा जर तुम्हाला पुली दिली आहे आणि त्या पुलीला एक स्ट्रिंग अशी इकडून अशी अखंड इथंपर्यंत आहे आणि याला सपोज असे 2 मासेस कनेक्टेड आहेत तर या स्ट्रिंगमध्ये इथं जेवढं टेन्शन आहे तेवढंच टेन्शन इकडे असणार आहे म्हणून ते बॅलन्स झालं. ओके, पण सपोज याच्या खाली मी इथं एखादा स्ट्रिंग कनेक्ट केली आणि दुसरा ब्लॉक कनेक्ट केला तर इथं टेन्शन जे आहे ते काय असेल T2 असेल कारण ही स्ट्रिंग ही इथं एंड झालेली आहे आणि या ब्लॉकला इथं दुसरी स्ट्रिंग कनेक्टेड आहे. त्याच्यामुळं एका स्ट्रिंगमध्ये एका अखंड स्ट्रिंगमध्ये सगळीकडे टेन्शन एकसारखं असतं पण ही स्ट्रिंग आणि ही स्ट्रिंग या दोन्ही स्ट्रिंग डिफरंट असल्यामुळे या स्ट्रिंगमध्ये टेन्शन T1 आहे तर याच्यामध्ये किती आपण घेतलं आहे T2 असं घेतलं आहे. ओके, म्हणजे इथलं टेन्शन आणि इथलं टेन्शन कसं असेल डिफरंट असेल. म्हणजे इथं तुम्ही काय म्हणू शकता की इथं टेन्शन T1 आहे इथं पण काय असणार T1 पण या स्ट्रिंगमध्ये किती असणार T2 एवढं टेन्शन असणार आहे. ओके, मग अशा प्रकारे इथं बघा इथं टेन्शन आपण किती लिहिलेलं होतं T1 इथं किती असेल पुलीच्या दोन्ही साईडला ही एकच स्ट्रिंग अशी याच्यावरून गेलेली आहे त्याच्यामुळं इथं जेवढं टेन्शन आहे तेवढंच टेन्शन इथं असणार आहे आणि ते किती असेल T1 असेल. पण या स्ट्रिंगला इथं ब्लॉक कनेक्ट झाला म्हणजे ही स्ट्रिंग जी आहे ही इथं ब्रेक झाली म्हणजे एंड झालेली आहे आणि या 4 kgच्या इथं वर असणारी स्ट्रिंग जी आहे ती डिफरंट आहे. हे नीट लक्षात ठेवायचं आहे. बघा ही जी स्ट्रिंग आहे ही अखंड एक स्ट्रिंग आहे म्हणजे इथं टेन्शन T1 आहे तर इथं पण T1 आहे पण हा जो ब्लॉक आहे इथं ती स्ट्रिंग काय झाली एंड झाली आणि याच्यापासून ही दुसरी एक स्ट्रिंग स्टार्ट झालेली आहे ती इथपर्यंत अशी आहे. ओके, ह्या ब्लॉकपर्यंत. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की 1 kg आणि 4 kg या 2 ब्लॉकला या 3 पुलीमधून जाणारी स्ट्रिंग जी आहे ती एकच स्ट्रिंग आहे. मग जर तुम्ही इथं टेन्शन T2 घेताय तर हेच टेन्शन इथं या स्ट्रिंगमध्ये हेच टेन्शन इथं असणार हेच टेन्शन इथं असणार कारण ही एकच स्ट्रिंग आहे त्याच्यामुळं इथं टोटल या स्ट्रिंगमध्ये टेन्शन किती असणार आहे बघा T2. स्ट्रिंग जर एकच असेल तर टेन्शन सगळीकडे कसं असणार सेम म्हणजे या पूर्ण स्ट्रिंगमध्ये टोटल सगळीकडे टेन्शन किती आहे T2. इथून ही स्ट्रिंग डिफरंट आहे म्हणून इथं टेन्शन T1 आहे आणि याच्या खाली कनेक्टेड स्ट्रिंग डिफरंट आहे आणि म्हणून याच्यामध्ये टेन्शन आपण T3 घेतलं आहे.
बघा कसं केलेलं आहे, ही स्ट्रिंग एकच म्हणजे इथं आणि इथं टेन्शन सेम T1, इथून वर स्ट्रिंग डिफरंट आहे इथंपर्यंत, म्हणजे इथून या 4 kg ब्लॉकपासून 1 kg ब्लॉकपर्यंत इथून ही अख्खी स्ट्रिंग जी आहे याच्यामध्ये टेन्शन सेम असेल सगळीकडे, किती असेल T2, आणि याच्या खाली कनेक्टेड स्ट्रिंग डिफरंट आहे याच्यामध्ये टेन्शन असेल T3. ओके, आणि याला कनेक्टेड इथे जी स्ट्रिंग आहे याच्यामध्ये टेन्शन आपण घेऊया T4, कारण याला कनेक्टेड ही स्ट्रिंगसुद्धा डिफरंट आहे, त्याच्यामध्ये टेन्शन किती असेल T4 एवढं टेन्शन असेल. ओके, तर आता याच्यामध्ये आता आपण FBD कुणाची प्लॉट करतोय बघा, मास 4 kgची FBD आपल्याला प्लॉट करायची आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, ज्याची FBD काढायची आहे ते पहिल्यांदा इथे ड्रॉ करायचं. म्हणजे काय असणार, 4 kgचा मी ब्लॉक काढला पहिल्यांदा. 4 kg ब्लॉक काढल्यानंतर त्याच्या वर आणि खाली काय आहे बघा, 4 kg ब्लॉकच्या वर एक स्ट्रिंग आहे, 4 kg ब्लॉकच्या खाली एक स्ट्रिंग आहे, म्हणजे दोन्ही साईडला इकडे आणि इकडे काय आहेत, 2 स्ट्रिंग कनेक्टेड आहेत आणि त्याच्यामध्ये काय असणार आहेत, टेन्शन. 4 kgच्या वर स्ट्रिंग आहे त्याच्यात टेन्शन आहे T2, आणि 4 kgच्या खाली जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये टेन्शन आहे T1. आता नीट लक्षात ठेवायचं आहे इथं की मी आत्ता जसं सांगितलं की टेन्शन जे आहे ते ड्रॉ करताना FBDमध्ये ऑलवेज कुठे ड्रॉ करायचं आहे, तर अवे फ्रॉम द बॉडी, म्हणजे टेन्शन T2 ह्या बॉडीपासून अवे जाणार आहे, टेन्शन T1 सुद्धा बॉडीपासून अवे जाणार आहे. मग 4 kg ब्लॉकला 2 टेन्शन आपण ड्रॉ केले, T2 आणि T1. जसं मगाशी मी सांगितलं की या फोर्समुळे ही टोटल सिस्टीम कुठं मूव्ह होणार आहे सांगा मला, टुवर्ड्स राईट अशी इकडे जाणार आहे, टुवर्ड्स राईट जाणार. म्हणजे हा 4 kgचा ब्लॉक आहे, हा अपवर्ड जाणार का डाऊनवर्ड जाणार, इकडे ज्या वेळेस तुम्ही पुल कराल त्यावेळेस हा ब्लॉक असा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल. असा ब्लॉक हा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह झाला आणि त्याचं ॲक्सेलरेशन किती असेल, A एवढं ॲक्सेलरेशन असेल. बघा 4 kgचा ब्लॉक आहे, याच्यावर 2 टेन्शन्स ॲक्ट होतात, एक आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये T2, डाऊनवर्ड आहे T1, आणि या ब्लॉकचं मोशन जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये होत आहे आणि विथ ॲक्सेलरेशन किती आहे, A. ओके, तर आता याची जर आपल्याला FBD काढायची असेल तर FBD कशी येईल सांगा. FBD ही डायग्रॅम जी आहे ही काय रिप्रेझेंट करते, आपल्याला FBD रिप्रेझेंट करते. आपल्याला याचं इक्वेशन रिप्रेझेंट करायचं आहे. तर ते इक्वेशन कसं रिप्रेझेंट केलं जाईल, तर त्यासाठी एक रूल सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचा. इक्वेशन ज्या वेळेस आपण ॲक्सेलरेशन दिलेलं असेल एखाद्या ऑब्जेक्टसाठी, ॲक्सेलरेशन दिला असेल म्हणजेच काय, ऑब्जेक्ट कशामध्ये आहे, मोशनमध्ये आहे. जसं मघाशी मी तुम्हाला एक सांगितलं की जर एखादी सिस्टीम, एखादा ऑब्जेक्ट हा इक्विलिब्रियममध्ये असेल तर इक्विलिब्रियममध्ये असताना टोटल व्हर्टिकल अपवर्ड फोर्स इक्वल टू टोटल व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स असतं. टोटल हॉरिझॉन्टल टुवर्ड्स राईट इज इक्वल टू टोटल हॉरिझॉन्टल टुवर्ड्स लेफ्ट असतं. सेम तसंच जर एखादी बॉडी आहे ती व्हर्टिकल मोशनमध्ये आहे, ओके, व्हर्टिकल मोशनमध्ये आहे किंवा हॉरिझॉन्टल मोशनमध्ये आहे, तर त्या केसमध्ये लक्षात काय ठेवायचं बघा, ज्या डायरेक्शनमध्ये मोशन आहे, ज्या डायरेक्शनमध्ये बॉडी मूव्ह होणार आहे त्या डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन असतं. म्हणजे काय, ही बॉडी जी आहे ही कुठे चालली आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, आणि त्यामुळे या बॉडीचं ॲक्सेलरेशन कुठे आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. आता सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं की ज्या डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन आहे त्या डायरेक्शनमध्ये असणारे फोर्सेस कसे घ्यायचे, पॉझिटिव्ह घ्यायचे, आणि त्याच्या अपोजिट असणारे फोर्सेस जे आहेत ते कसे घ्यायचे, निगेटिव्ह घ्यायचे. लक्षात ठेवा, फोर्सेस इन द डायरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन आर टेकन ॲज पॉझिटिव्ह and forces in the opposite direction of the acceleration are taken as negative. ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमधलं फोर्स पॉझिटिव्ह आणि ॲक्सेलरेशनच्या अपोजिट डायरेक्शनमधलं फोर्स निगेटिव्ह असेल. ओके, मग आता T1 आणि T2 ॲक्सेलरेशन सोडून द्या, T1 T2 हे 2 फोर्सेस राहिले. T1 आणि T2 याच्यामध्ये ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमधलं फोर्स हे कोणतं आहे, T1. ओके, ॲक्सेलरेशन डाऊनवर्ड आहे, T1 पण कुठे असणार, डाऊनवर्ड. मग T1 कसा आला, पॉझिटिव्ह आला, आणि त्याच्या अपोजिट कोण आहे, T2. मग T2 कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. मग T1 मायनस T2
आता इज इक्वल टू असं लिहायचं, इज इक्वल टू, आता हे 4 म्हणजे काय आहे, 4 kg हे काय आहे, मास आहे. मग आता लक्षात ठेवायचं आपल्याला इक्वेशन कसं लिहायचं आहे, ॲक्सेलरेशन सोडून याच्यावर ॲक्ट होणारे जे फोर्सेस आहेत याच्यामध्ये रूल अप्लाय केला. ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमधलं फोर्स पॉझिटिव्ह, अपोजिट असेल तर निगेटिव्ह, त्या सगळ्यांचे साईन घेऊन टोटल करायची आणि इज इक्वल टू MA असं लिहायचं आहे. MA, M म्हणजे किती असणार आहे, तर इथं दिलेलं मास किती असेल, M असेल. मग इज इक्वल टू MA करायचं आहे आपल्याला. M आहे 4 म्हणजे काय करायचं, 4A. ओके, इथे पुढे काय असणार आहे, MA आणि M ची व्हॅल्यू आहे 4 आणि म्हणून काय आलं, 4A. सपोज इथे 2 दिला असता 2, तर T1 मायनस T2 इक्वल टू किती आलं असतं, 2A. जर इथे मास 1 kg दिलं असतं तर इथे काय केलं असतं, T1 मायनस T2 इक्वल टू 1A. आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे काय करायचं, टोटल फोर्सेस करायचे रिझल्टंट इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजे 4A. हे झालं, ही झाली FBD कुणाची, 4 kg मासची, आणि हे झालं त्याच्यावरून मिळालेलं आपल्याला इक्वेशन. ओके, आता ही FBD जी आहे याच्यामध्ये या मासवर ॲक्ट होणारे फोर्सेस आहेत आणि प्लस तिचं काय आहे, त्या बॉडीचं ॲक्सेलरेशन आहे. आपण इथे म्हणतो ना FBD काय रिप्रेझेंट करते, टोटल फोर्सेस आणि ॲक्सेलरेशन. ओके, आता ही FBD सुद्धा सगळ्यांनी ड्रॉ करायची आहे. मग नेक्स्ट आपण बघूयात. सगळ्यांनी याचा पटकन स्क्रीनशॉट काढा. झाला असेल. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत FBD ऑफ मास. टू kg. FBD ऑफ मास 2 kg. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं, फर्स्ट स्टेप काय असते आपली, तर तो ब्लॉक काढून घ्यायचा. आता तो ब्लॉक काढल्यानंतर 2 kgचा ब्लॉक झाल्यानंतर इथे आहे बघा 2 kgचा ब्लॉक, याची आपल्याला FBD काढायची आहे. मग काय करायचं, याच्यावर ॲक्ट होणारे कोणते कोणते फोर्सेस आहेत बघा. पहिल्यांदा इथं हा 2 kgचा ब्लॉक आहे आणि इथं काय कनेक्टेड आहे, स्ट्रिंग कनेक्टेड आहे आणि त्याच्यामध्ये टेन्शन किती आहे, T3. म्हणजे 2 kgच्या इथे अपवर्ड डायरेक्शनमध्ये काय आहे, स्ट्रिंग कनेक्टेड आहे आणि टेन्शन किती आहे त्याच्यामध्ये, T3 एवढं टेन्शन आहे. डाऊनवर्ड याच्या इथे खाली काय फोर्स आहे का, नाही. म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये इथे काय असणार आहे, वेट असणार आहे. कुणाचं, 2 kg ब्लॉकचं. आणि वेट आपण कसं लिहितो, mg, बरोबर. वेट इज इक्वल टू काय असतं, mg. m किती आहे, 2, म्हणजे इथं काय आलं, 2g. बघा काय काय केलं आपण. हा जो इथे 2 kgचा ब्लॉक आहे त्याच्यावर कोणतं फोर्स आहे, T3 टेन्शन आहे. आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड कोणतं फोर्स आहे बघा, त्या ब्लॉकचं वेट आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. W इज इक्वल टू किती आहे बघा, mg असणार आणि m आहे 2 आणि त्यामुळे W इक्वल टू किती आला, 2g. हॉरिझॉन्टल फोर्सेस ॲक्ट होत नाहीत. आता इकडे फोर्स अप्लाय करताय, याचा अर्थ हा जो ब्लॉक आहे हा कुठे चाललाय, अपवर्ड डायरेक्शनमध्ये चाललाय. हा कुठे चाललाय, असा अपवर्ड डायरेक्शनमध्ये, कारण इकडे फोर्स अप्लाय केलं जात आहे. म्हणजे याचं ॲक्सेलरेशन जे आहे ते ॲक्सेलरेशन कुठे असणार आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. ही झाली FBD फॉर मास 2 kg. याच्यावर व्हर्टिकल आणि अपवर्ड आणि डाऊनवर्ड दोन फोर्सेस आणि ॲक्सेलरेशन आपण रिप्रेझेंट केलं आहे. तर याच्यासाठी जर मला इक्वेशन लिहायचं आहे तर आता इक्वेशन काय येईल सांगा बरं, काय येईल इक्वेशन. ॲक्सेलरेशन कुठे आहे, अपवर्ड आहे, बरोबर. ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमध्ये असणारं फोर्स म्हणजे कोणतं, T3. मग T3 कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह. T3 कसा आहे, पॉझिटिव्ह. त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असणारं फोर्स W किती आहे बघा, 2g. आणि ॲक्सेलरेशनच्या अपोजिट आहे 2g म्हणून ते कसं असणार, निगेटिव्ह. मग T3 मायनस 2g. ओके, T3 मायनस 2g इज इक्वल टू, राहिलं काय आता, A. इथे पुढे काय लिहायचं, इक्वल टूच्या पुढे MA. M किती आहे इथे बघा, 2, म्हणजे काय येणार, 2A. ओके, दिस इज द इक्वेशन. सोपं आहे ना बघा. T3 अपवर्ड आहे, हे अपवर्ड आहे म्हणून हे पॉझिटिव्ह आलं. T3 मायनस 2g इज इक्वल टू काय असणार, 2A. हे झालं इक्वेशन आणि ही झाली FBD कोणाची, मास 2 kgची. ओके, आता सगळ्यांना तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे बघा, FBD ऑफ मास 1 kg.
आणि हे तुम्हाला असेल होमवर्कसाठी. ज्यांना जमणार नाही त्यांनी पर्सनल मेसेज करून तुम्ही विचारू शकता. बघा FBD ऑफ मास 2 kg हे बघितली आपण, FBD ऑफ मास 4 kg बघितली, FBD ऑफ मास 5 kg बघितली आणि आता मला याचं आन्सर पाहिजे FBD फॉर मास 1 kg आणि त्याचं इक्वेशन. ओके, FBD कुणाची काढायची आहे तुम्हाला 1 kgची आणि त्याचं इक्वेशन काढायचं आहे. ओके, मास कुठं आहे, इथं आहे बघा 1 kg, ह्याची FBD आणि काय काढायचं आहे अशा प्रकारचं इक्वेशन. ओके, ते तुम्ही फाइंड आउट करायचं. याची मी तुम्हाला सांगते 3 kgची. ओके, FBD फॉर मास 3 kg ही आपण आता इथे बघूयात. बघा FBD ऑफ मास 3 kg याच्यामध्ये इथं मास किती आहे 3 kg, याच्यावर इथे एक स्ट्रिंग कनेक्टेड आहे, त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन आहे T4 आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये त्याचं आहे वेट. बघा काय आहे, नीट लक्ष द्यायचं आहे. इथं किती मास कनेक्टेड, इथं टेन्शन किती आहे T4 आणि इथं मास कनेक्टेड आहे 3 kg, म्हणजे याचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत आहे आणि ते किती आहे W. ओके, ही सिस्टीम काय होती आहे इकडे पूल केली जाते आहे, त्याच्यामुळं हे जे आहे हे कशामध्ये आहे इक्विलिब्रियममध्ये आहे. ओके, तर इथं ॲक्सेलरेशन असणार नाही. तुम्ही काय म्हणाल की हा जो ब्लॉक आहे याच्यामध्ये टोटल व्हर्टिकल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू काय असेल, टोटल व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स T4 इक्वल टू काय असेल W. हे झालं FBD फॉर मास 3 kg. ओके, आता आपल्याला काय बघायची आहे FBD ऑफ मास 1 kg आणि ती असेल होमवर्कला. सगळ्यांनी होमवर्क नोट डाऊन करायचं आहे. काय काढायचं आहे तुम्हाला FBD ऑफ mass 1 kg and its equation. FBD of mass 1 kg and its equation हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यांनी हे डायग्राम वगैरे नोट करून घ्यायचं आहे. नाउ वी विल सी वन एक्झाम्पल ऑन दिस FBD. बघा तुम्हाला अशा प्रकारचं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. हे आता अशा प्रकारचं एक्झाम्पल नीटला विचारलेलं होतं. बघा काय आहे, तर इथे एक मास कनेक्टेड आहे M1, इथे एक मास कनेक्टेड आहे M2, पुली आहे एक, त्या पुलीवरून एक स्ट्रिंग अशी पास होते. त्या स्ट्रिंगच्या 2 एंडला, एका एंडला कनेक्टेड आहे मास M1, दुसऱ्या एंडला कनेक्टेड आहे मास M2 आणि ही जी स्ट्रिंग आहे ही पूर्ण एकच स्ट्रिंग आहे आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये टेन्शन किती आहे बघा T एवढं टेन्शन आहे. आता जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेस स्ट्रिंग एक पूर्ण स्ट्रिंग असते, अखंड स्ट्रिंग असते, त्यावेळेस त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन सगळीकडे कसं असतं सेम असतं. मग ही स्ट्रिंग या पुलीवरून जेव्हा पास होते त्यावेळेस ही स्ट्रिंग पूर्ण एकच स्ट्रिंग आहे आणि या पूर्ण स्ट्रिंगमध्ये टेन्शन किती असेल सेम असेल आणि ते किती आहे इथे T एवढं टेन्शन आहे. बघा पुलीवरून स्ट्रिंग पास झाली, या स्ट्रिंगमध्ये सगळीकडे टेन्शन सेम T आणि 2 मासेस कनेक्टेड आहेत आणि इथे तुम्हाला अशी कंडिशन गिव्हन आहे की M2 ग्रेटर दॅन M1 आहे. कंडिशन काय आहे बघा M2 ग्रेटर दॅन M1 आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे की या सिस्टीमचं ॲक्सेलरेशन किती आणि टेन्शन किती स्ट्रिंगमध्ये असणारं. तर आता इथे एक लक्षात ठेवायचं, M2 ग्रेटर दॅन M1 आहे म्हणजे M2 लार्ज आहे, M1 लहान आहे. तर मग आता हेवी कोण आहे, M2 हेवी आहे. जो हेवी असेल त्या साईडला स्ट्रिंग काय होणार आहे मूव्ह होणार आहे. मग हेवी कोण आहे, मास M2 कसा आहे हेवी आहे, मग स्ट्रिंग कुठे मूव्ह होणार आहे टुवर्ड्स राईट मूव्ह होणार. बरोबर, M2 हेवी आहे त्याच्यामुळे स्ट्रिंग कशी मूव्ह होईल टुवर्ड्स राईट, म्हणजे इकडे ती खाली येणार आणि इकडनं मास M1 काय होणार आहे वर जाणार आहे. बघा M2 हेवी आहे म्हणजे M2 खाली येईल, M1 लाईट आहे M1 कुठे जाईल वर जाईल. मग आता पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला FBD काढावे लागतील, FBD ऑफ M1 आणि FBD ऑफ M2. ओके, FBD ऑफ M1 आणि काय काढूयात FBD ऑफ M2 काढूयात आणि त्यानंतर मग पुढे आपण सॉल्व करूयात की ॲक्सेलरेशन आणि टेन्शन काय असेल. ओके, त्यासाठी बघा पहिल्यांदा मी ब्लॉक घेते इथं M1च्या वर इथं स्ट्रिंग कनेक्टेड आहे त्याच्यामध्ये टेन्शन आहे T आणि इथं आहे M1G. म्हणजे काय बघा M1 वर ॲक्ट होणारे 2 फोर्सेस, एक म्हणजे आहे त्या स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन
आणि दुसरं म्हणजे काय असेल तर त्या ब्लॉकचं वेट कुठे आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. हा ब्लॉक कुठे मूव्ह होणार आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये आणि किती ॲक्सेलरेशननी ए या ॲक्सेलरेशननी. आता इथे ही टोटल सिस्टीम सेम ॲक्सेलरेशननी मूव्ह होणार. बघा दोन्ही ब्लॉक ज्यावेळेस एका स्ट्रिंगला कनेक्टेड असतील त्यावेळेस ज्या ॲक्सेलरेशननी हा ब्लॉक खाली येणार आहे त्याच ॲक्सेलरेशननी इकडचा ब्लॉक काय होणार आहे वर जाणार आहे. ज्या ॲक्सेलरेशननी हा खाली येईल त्याच ॲक्सेलरेशननी हा वर जाईल. म्हणजे ही टोटल सिस्टीम जी आहे तिचं ॲक्सेलरेशन सगळीकडे काय असेल सेम असेल आणि ते किती असेल तर ए. ओके, तर आता पहिल्यांदा आपण काय केलं मग M1ची FBD काढली. M1ला अपवर्ड फोर्स आहे टेन्शन T, डाऊनवर्ड फोर्स आहे M1G म्हणजे वेट, त्यानंतर हा ब्लॉक वर जाणार म्हणजे ॲक्सेलरेशन आहे अपवर्ड. ओके, मग याच्यावरून इक्वेशन काय येईल सांगा मला. इक्वेशन काय येणार ॲक्सेलरेशन अपवर्ड आहे म्हणजे टेन्शन कसं आलं पॉझिटिव्ह आणि M1G ॲक्सेलरेशनच्या अपोजिट आहे मग ते कसं आलं निगेटिव्ह म्हणजे T मायनस M1G इज इक्वल टू काय येणार M1 इंटू ए. M1 इंटू ए. बघा ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शनमधलं फोर्स T पॉझिटिव्ह M1G निगेटिव्ह मग T मायनस M1G इज इक्वल टू MA लिहितो आपण मास आहे M1 आणि इंटू काय केलं A. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. आता इथं FBD ऑफ मास M2 काढूया आपण. इथे आहे मास M2. मास M2 जो आहे त्याला अपवर्ड काय आहे बघा टेन्शन, डाऊनवर्ड काय असेल M2G आणि M2 मोठा आहे M1 पेक्षा म्हणजे ही सिस्टीम खाली येते M2च्या साईडला म्हणजे M2चं ॲक्सेलरेशन कुठे आहे किती आहे ॲक्सेलरेशन A आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि मग आता याचं इक्वेशन काय येईल बघा ॲक्सेलरेशन डाऊनवर्ड म्हणजे डाऊनवर्ड फोर्स M2G हे कसं असेल पॉझिटिव्ह मायनस T आहे अपवर्ड ते कसं असेल निगेटिव्ह आणि इज इक्वल टू MA असं लिहितो आपण आणि हे मास आहे M2 म्हणून काय लिहायचं M2A. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. बघा ॲक्सेलरेशन डाऊनवर्ड म्हणून हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह M2G मायनस T इज इक्वल टू M2A हे सेकंड इक्वेशन आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 जर आपण ॲड केले तर काय मिळतंय बघूया. इक्वेशन्स बाय ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 ॲड करूयात. काय आहे बघा T मायनस M1G इज इक्वल टू आहे M1A आणि M2G मायनस T इज इक्वल टू आहे M2A. हे जर तुम्ही इक्वेशन्स ॲड केले दोघांची काय केली ॲडिशन केली तर काय येतं आहे बघूया. हा T आहे हा T आहे हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह T मायनस T कॅन्सल झाले मग राहिलं काय बघा M2G पॉझिटिव्ह आहे मायनस M1G इज इक्वल टू M1A प्लस M2A. LHS ॲड केली TT कॅन्सल झाला M2G मायनस M1G मिळाला आणि RHSला M1A प्लस काय मिळालं M2A. मग आता M2 मायनस M1 इंटू G इज इक्वल टू काय येईल M1 प्लस M2 इंटू A. इकडे G कॉमन काढला इकडे A कॉमन काढला. आता Aचा फॉर्म्युला काय येईल बघा मग M2 मायनस M1 अपॉन M1 प्लस M2 इंटू काय असेल G. M2 मायनस M1 अपॉन M1 प्लस M2 इंटू G. दिस इज द ॲक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम. टेन्शन काढायचं आहे मग ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू बघा सगळ्यांनी पहिल्यांदा हे नोट करा आणि मग आपण टेन्शन फाइंड आउट करूयात. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. झालं असेल. आता ॲक्सेलरेशन आपल्याला काय मिळालं बघा M2 मायनस M1 अपॉन M1 प्लस M2 इंटू G. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टेन्शन. मग टेन्शन फाइंड आउट करण्यासाठी ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आता T मायनस M1G इज इक्वल टू आहे M1A फ्रॉम इक्वेशन 1. हे इक्वेशन 1 काय आहे बघा T मायनस M1G इक्वल टू काय आहे M1A. याच्यामध्ये A ची व्हॅल्यू टाकूया आपण. मग T इक्वल टू काय असेल M1G प्लस M1A. मग काय येईल पुढे हा M1G जो आहे मायनस तो इकडे गेला M1G प्लस झाला प्लस M1A केलं M1 कॉमन निघेल ब्रॅकेटमध्ये काय येईल G प्लस A M1 इंटू ब्रॅकेट G प्लस A काय आहे बघा M2 मायनस M1
अपॉन M1 प्लस M2 इंटू G. आता हा M1 ॲज इट इज लिहिला, ह्या दोघांच्यातून G कॉमन निघाला, ब्रॅकेटमध्ये हा कॉमन निघाला म्हणजे इथे राहिला 1 प्लस पुढे काय आहे बघा M2 मायनस M1 अपॉन M1 प्लस M2. काय काय केलं बघा आपण, टीचं इक्वेशन तयार केलं इक्वेशन 1 वरून M1G प्लस M1A, M1 कॉमन G प्लस A राहिला ब्रॅकेटमध्ये, एची व्हॅल्यू घेतली M2 मायनस M1 अपॉन M1 प्लस M2 इंटू G, त्यातनं G कॉमन निघाला, M1G इथे आला बाहेर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस M2 मायनस M1 अपॉन M1 प्लस M2. मग पुढे सॉल्व करूया, M1G इंटू ब्रॅकेट हे M1 प्लस M2 इथं मल्टिप्लाय होईल, M1 प्लस M2 प्लस पुढे काय येईल M2 मायनस M1 अपॉन M1 प्लस M2. ओके, त्यानंतर पुढे काय येईल बघा M1G इंटू ब्रॅकेट काय येईल M1 मायनस M1 कॅन्सल झाला, M2 प्लस M2 2M2 आला डिवायडेड बाय M1 प्लस M2. दिस इज द टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन काय मिळालं बघा M1G इंटू 2M2 अपॉन M1 प्लस M2, आणि ते टेन्शन कसं लिहिलं जाईल 2M1 M2 अपॉन M1 प्लस M2 इंटू असेल G. 2M1 M2 बघा 2M1 M2 अपॉन M1 प्लस M2 आणि इंटू हा G, अशा फॉर्ममध्ये हे इक्वेशन फॉर टेन्शन. ओके, आणि ॲक्सेलरेशन कसं काढायचं M2 मायनस M1 अपॉन M1 प्लस M2 इंटू G. आता सपोज तुम्हाला असं दिलं आहे की हे जे मास आहे हे आहे 4 आणि हे आहे 2, M2 आहे 4 kg, M1 आहे 2 kg. तर तुम्ही काय करणार इथे 4 मायनस 2 अपॉन 4 प्लस 2 इंटू G. 4 मायनस 2 किती असेल 2 अपॉन 4 प्लस 2 किती असेल 6, 2/6G म्हणजे किती आलं 1/3G, हे असेल ॲक्सेलरेशन. ओके, आणि सिमिलरली टेन्शन कसं काढू शकता 2 इंटू 4 अपॉन 2 प्लस 4 इंटू G. ओके, आता सगळ्यांना होमवर्क काय असेल बघा, नेक्स्ट होमवर्क याच्यावर आत्ता इथे कंडिशन मी दिलेली होती M2 ग्रेटर दॅन M1 आहे, तर ॲक्सेलरेशन आणि टेन्शन आपण फाइंड आउट केलं. होमवर्कला असेल आता तुम्हाला होमवर्क काय आहे बघा, सगळ्यांनी पहिल्यांदा याचा एक स्क्रीनशॉट काढा, मग मी तुम्हाला होमवर्क काय आहे ते सांगेन. ओके, सगळ्यांनी पटकन याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. ॲक्सेलरेशन टेन्शन याचे आपल्याला फॉर्म्युले मिळालेले आहेत. ॲक्सेलरेशन कसं काढलं M2 मायनस M1 अपॉन M1 प्लस M2 इंटू G, इथे कंडिशन दिलेली होती M2 ग्रेटर दॅन M1, आणि टेन्शन कसं काढलं 2M1 M2 अपॉन M1 प्लस M2 इंटू G. आता हे झालं असेल तर नेक्स्ट होमवर्क लिहून घ्यायचा आहे सगळ्यांनी. होमवर्कचा क्वेश्चन आहे सगळ्यांना असा, हीच डायग्रॅम आहे आणि याच्यामध्ये कंडिशन आहे M1 ग्रेटर दॅन M2, फाइंड ॲक्सेलरेशन अँड टेन्शन. ओके, होमवर्कला काय आहे डायग्रॅम हीच आहे, पण मी इथे कंडिशन चेंज केली. कंडिशन चेंज केली काय आहे आता M1 ग्रेटर दॅन M2 आहे, आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे ॲक्सेलरेशन आणि टेन्शन. मी तुम्हाला हिंट देते, FBD ज्या आहेत त्या चेंज होतील M1 आणि M2च्या. इकडं टेन्शन सेम असेल, इकडं आहे M1G, इथे आहे M2G, आणि आता M1 ग्रेटर आहे म्हणजे हा जो ब्लॉक आहे हा खाली येणार, आणि M2 लहान आहे म्हणजे हा ब्लॉक वर जाणार, म्हणजे M2साठी ॲक्सेलरेशन आता असेल अपवर्ड आणि M1साठी ॲक्सेलरेशन असेल डाऊनवर्ड. बघा M2 वर जाणार कारण तो हलका आहे, M2 कमी वेट असल्यामुळे अपवर्ड जाईल ॲक्सेलरेशन अपवर्ड, आणि M1 कुठे येईल डाऊनवर्ड. हा एकच चेंज फक्त होणार, आणि याच्यामुळे इक्वेशन्स चेंज होतील दोघांचे सुद्धा. आणि इक्वेशन्स चेंज झाल्यानंतर सेम प्रोसिजर करायची, दोन्ही इक्वेशन ॲड करायचे, ए फाइंड आउट करायचा आणि एची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाकून टी फाइंड आउट करायचा. लक्षात आलं का बघा सगळ्यांना, काय चेंज झाला सांगितलं मी, कंडिशन चेंज झाली, M1 ग्रेटर दॅन M2 केलं आपण, तर FBDमध्ये ॲक्सेलरेशनच्या डायरेक्शन फक्त चेंज झाल्या, आणि ॲक्सेलरेशन चेंज झाल्यामुळे इक्वेशन्स जे आहेत ते चेंज होतील. इक्वेशन्स चेंज झालेले फाइंड आउट करायचे, आणि त्यानंतर दोन्ही इक्वेशन्स ॲड करायचे.
फर्स्ट आणि सेकंड दोन इक्वेशन ॲड केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा ए मिळेल. तो ए सिमिलरली कोणत्याही इक्वेशनमध्ये टाका, तुम्हाला काय मिळेल, टेन्शन टी मिळेल. ओके. होमवर्कला 2 क्वेश्चन आहेत. मगाशी एक दिला होता 1 kg मासची FBD काढायची होती आणि आत्ता सेकंड क्वेश्चन आहे तुम्हाला की याच डायग्रॅममध्ये M1 > M2 असेल तर फाइंड A and T. ओके.